मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्या जणांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज आपण काही वेळा अगोदर कणकवलीमध्ये मराठा समाजाच्या मराठा सांस्कृतिक व कला दालनाच्या भूमिपूजन काही वेळा अगोदर झालं आणि मग त्यानंतर हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला। माझ्या अगोदर असंख्य लोकांचे मार्गदर्शन म्हणजे सत्कार झाला, मार्गदर्शनही केलं। आमच्या कणकवलीचे काही ज्येष्ठ मराठा समाजाचे जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांचाही सत्कार इथे झाला आणि हा जो भूमिपूजन सोहळा आपण आयोजित केलाय आणि त्याचबरोबर आज आपल्या महाराजांची जयंती पण आहे। हा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आज आपण सगळेजण त्याचा अनुभव घेतोय। आमच्या राहुलजींनी इथे भाषण करत असताना मी पालकमंत्री झाल्यानंतर या सांस्कृतिक भवनाच्या साठी काम सुरुवात केल्यासाठी उल्लेख केला, पण मी आवर्जून इथे उल्लेख करेन की मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सर्वात पहिलं जे काम मी जे केलं ते म्हणजे हा जो पुतळा तुम्हाला त्या भागात दिसतोय तो जो रस्त्याच्या मध्ये होता ते मी रात्री उभा राहून त्याला पहिलं बाजूला होते। कारण का आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान वाढवणं, त्यांनी घडवलेल्या स्वराज्याचं संरक्षण करणं, त्यांनी जे राज्याचं राज्य म्हणून स्वराज्याची निर्मिती केली त्यानुसार प्रशासन पुढे घेऊन जाणं हे माझ्यासारखा त्यांच्या मावळ्याचं काम आहे। मला आठवतं जेव्हा कणकवलीची नगरपालिकेची निवडणूक होत होती तेव्हा प्रचाराच्या निमित्ताने आमच्या मराठा समाजाचे असंख्य मान्यवर आम्ही आमच्या घरी भेटलो आणि तेव्हा आम्ही ठरवलं की बाबा या निवडणुकीची चर्चा झाली पण आम्ही 19 फेब्रुवारीला त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या इच्छेनुसार किंवा जी काही जुनी मागणी होती त्यानुसार ह्या वर्षीच्या 19 फेब्रुवारीला मी त्याला सांगितलं की मराठा समाजासाठी हक्काचं सांस्कृतिक कला दालन आपण उभं करू असा मी शब्द तेव्हा त्यांना दिला। मी सन्मान्य राणे साहेबांच्या विचारांवर चालणारा कार्यकर्ता, आम्ही राणे साहेबांचे विचाराचे संस्कार करू। आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये काम करतायत, जिल्ह्यात काम करतात। आज उभ्या महाराष्ट्राला सन्मान्य राणे साहेबांची जी ओळख आहे की राणे साहेबांनी एकदा शब्द दिला तर तो शब्द बंदुकीच्या गोळीसारखा असतो, तो कधीही मागे येत नाही आणि पूर्ण केल्याशिवाय हे शब्दही बसत नाही। आणि म्हणून मी त्यांना जो काही शब्द त्या दिवशी दिला होता तो शब्द मी आजच्या निमित्ताने पूर्ण केलाय आणि आज मी तुम्हाला 19 फेब्रुवारी 2026 ला एक मी शब्द देणार आहे की 19 फेब्रुवारी 2027 ला आपण सन्मान्य राणे साहेबांच्या हस्ते, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन आपण पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारीला करायचं हे मी याद करून काय आता आमच्या सर्व कोणींनी सांगून टाकलंय की आम्ही डोक्याला घेत नाही, मग असं काम करायलाच पाहिजे। कारण का शेवटी आम्ही प्रशासन म्हणून, राज्यकर्ते म्हणून जनतेची इच्छा पूर्ण करणं हे आमच्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे। आज आपण सगळ्या जणांनी इच्छा व्यक्त केली, फक्त मराठा समाजाबरोबर प्रत्येक कणकवलीकरांची इच्छा होती की आपण आपल्या कणकवलीमध्ये नाटक होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, ती नेमकी करायची कुठे हा फार मोठा प्रश्न आपला सुरू आहे। काही चांगले हॉल इकडे बांधले आहेत, पण जो दर्जा आपल्या कणकवली शहराचा आहे, जे कलाकार आपल्या कणकवली शहरामध्ये आहेत
त्यानुसार आमच्या इकडे वाचत नव्हतं. मला आठवतं एकदा काही वर्ष अगोदर प्रशांत दामले जे मराठी कलाकार आहेत ते आपल्याकडे असलेलं ते जुनं मराठा मंडळाचा जो हॉल आहे तिथे नाटक करण्यासाठी त्यांचा एक प्रयोग होता. त्यांनी त्या प्रयोगाच्या नंतर मला माझा नंबर शोधला आणि फोन केला आणि त्यांनी नाराजगी व्यक्त केली. तेव्हा काय विषयाची अशा पद्धतीचं नाट्य शक्य आहे काहीतरी केलं पाहिजे. मी तेव्हाच ठरवलेलं की ह्याच्यावर मार्ग आपल्याला काढायला पाहिजे. पण जसा उल्लेख केला की तेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो, निवेदन देण्यापलीकडे काहीच करू शकतो नाही म्हणून पाठपुरावाही केला. त्या वेळी त्या मंत्री महोदयांनी सहकार्य करण्याचं आश्वासन पण केलं. पण जेव्हा पालकमंत्री म्हणून हातात सगळे अधिकार आले तेव्हा ठरवलं की दिलेला जे शब्द होता आणि वर्षानुवर्ष जे माझ्या कटकोलीची जी मागणी होती ती आपण आपल्या ताकदीवर पूर्ण करायची आणि त्यानुसार ही प्रक्रिया मी सुरू केलेली आहे. आता पहिला प्राथमिक खर्च आपला 8 कोटीचा, पण ही काय वास्तू 8 कोटीमध्ये होणार नाही असा मानणाऱ्यापैकी मी. आणि मग सुरुवात 8 कोटीची असली तरी या वास्तूला दर्जेदार करण्यासाठी जी काही निधी पाहिजे ती सगळी निधी उपलब्ध करण्यात येईल हाही विश्वास आणि शब्द करायचं असेल तर राणेंच्या कणकुली सारखं करावं असं मानतात. आमच्या राणेसाहेबांचे कार्यक्रम कसे भव्य दिव्य असतात, छोटे मोठे कार्यक्रम साहेब घेत असतात. आणि कणकोलीकरांचं आणि आमचं नातं, सिंधुदुर्ग आणि आमच्या राणे कुटुंबाचं नातं हे मी कित्येक जणांना इथे सांगते राजकारणाच्या पलीकडचं आहे. कदाचित राणे कुटुंबाला आजपर्यंत 100% आमच्या जिल्ह्याने ओळखलं नाही असं मानलेलं भेटू नये. त्यांना वाटतं अन्य लोक तसे मत मागायला येतात तेवढंच आमचं तुमच्यावर होणार नाही असं नाही. मला आठवतं 2014ला सन्मान्य राणेसाहेब कुडाळ मालवण परामुक्त आणि 2014 ते 19 मध्ये आपल्याला आठवत असेल त्याच 5 वर्षामध्ये जेव्हा ते आमदारही नव्हते त्यांना जनतेने पराभूत केलं होतं कुडाळ मालवणच्या. त्याच 5 वर्षामध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वतःच्या हिमतीवर 650 बेडचं हॉस्पिटल आणि 150 विद्यार्थी मेडिकल कॉलेज त्याच 5 वर्षामध्ये उभं त्याच 5 वर्षामध्ये उभं. दुसरं कोण असतं असा विचार केला. पडल्यानंतर लोक मोबाईल काय ऑफ करतात आणि घरी काय निघून जातात, 2-2 दिवस दिसतच नाही. पण त्याच 5 वर्षामध्ये साहेबांनी एवढी मोठी वास्तू पूर्ण का केली तर माझ्या जिल्ह्याचे जे नागरिक आहेत ते कोल्हापूर आणि गोव्याकडे न जाता सिंधुदुर्गामध्ये त्यांना दर्जेदार आरोग्याची सेवा मिळावी अशासाठी शासनाची कुठेही 1 रुपयाची मदत न घेता त्यांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभं केलं. त्या विचाराने ठरलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. म्हणून राजकारण निवडणूक या सगळ्या गोष्टी होत राहतील, त्याच्यामध्ये काय नाही. शेवटी ते प्रक्रियेचा भाग आहे लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान आम्हाला दिला त्याप्रमाणे ह्या निवडणुका आणि आपल्याला मतदार म्हणून आपण अधिकार बजावतो. पण आमचं आणि तुमचं नातं हे त्या निवडणुका आणि राजकारणाच्या पण पलीकडचं आहे. आणि म्हणून मी जो काही शब्द तिथे दिला तो शब्द आपण आमच्या जिल्ह्यातल्या नागरिकांना आणि माझ्या कणकोलीकरांना दिलाय आणि म्हणून मी तो शब्द पूर्ण करणारच हे समजून मी आज हे भूमिपूजनची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि तुम्ही सर्व बोर्डजी आणि यांना विचारा त्याचा काय सत्कार करायला लावला. कारण काही दिवसा अगोदर आमच्या सगळ्या कणकोली समाजाच्या सगळ्या सदस्यांबरोबर बैठक झाली. सगळ्यांना एकत्र लोक सगळे आला. आमच्या 2-3 दिवसा अगोदरपासून ठरलेलं की बाबा चला 19 फेब्रुवारी लवकर येते. आपल्यामध्ये जसं राणेसाहेबांचे सगळे गुण आम्ही आत्मसात करायला प्रयत्न करतो तसं मी अधिकाऱ्यांना मी तारीखच दिली की मला 19 फेब्रुवारीच्या अगोदर सगळ्या परवानग्या पाहिजे. मला कुठलेही कारण नको आणि मी कारण ऐकून घेणार. मला प्रत्येक परवानगी की तुम्ही प्रवाहापासून जी काय परवानगी तुम्ही आणून द्या. आणि त्याप्रमाणे आमच्या जिल्हा प्रशासनाच्या आमच्या कलेक्टर मॅडम असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, पाठपुरावा करणारे आमचे सर्व
गोष्टी असतील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो किंवा आभार मानतो की त्यांनी मी दिलेला जो शब्द होता ते मला पूर्ण करण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने मला सहकार्य केलं आणि मला ती प्रमाण काढून आता आपलं सगळं मार्ग ते पूर्ण मोकळं केलेलं आहे. आणि म्हणून एकदा परवानग्याच्या गोष्टी झाल्या मग मी सांगितलं ते काम करायचं कोणी आणि राहुलला सांगितलं ते तुम्ही सगळ्या लोकांवर परत सकाळ मराठा कणकोलीकडे बरोबर सगळ्यांवर जाऊन बसा. कारण ही नितेश राणेची वास्तू नाही, एका कोणाची वास्तू नाही, ही माझ्या कणकोलीकरांचा आणि माझ्या सकल मराठा समाज कणकोलीची ही वास्तू आहे, ती एका कोणाची वास्तू नाही. आणि म्हणून ही वास्तू बंद कशी, त्याच्यात काय काय असलं पाहिजे, त्यांच्या काय सूचना आहेत, त्यांना काय त्याच्यामध्ये बदल हवाय, हे सगळ्या गोष्टी त्यांना विचारा, प्लॅन त्यांना दाखवा, समजवा, त्याच्यामध्ये त्यांना डिझाईन मध्ये काय फरक पाहिजे असेल तोही करा आणि तरच कार्यक्रम फायनल करून 19 तारखेकडे पहा. याप्रमाणे तुमच्या सगळ्यांबरोबर बसलेले आणि सगळ्या गोष्टी निश्चित झाल्यानंतर मला फोन आला की साहेब अशा अशा बदल सांगितलेले आहे, सगळं आपण करतोय आणि मग त्यानुसार आपण हा कार्यक्रम जाहीर केला. आणि म्हणून सकल मराठा समाज कणकोलीला सांगेल की हे काय एका नितेशाने कुठे घेऊ नका, जबाबदारी आपल्या सगळ्या जणांची एक असते. आपण सगळेजण एकत्र मिळून कणकोली नागरिक म्हणून कणकोली सकल मराठा समाज म्हणून आपण सगळ्या जणांनी ही वास्तू सांभाळायची आहे आणि या वास्तूला स्वच्छ पासून सगळ्या गोष्टी मेंटेनन्स करण्याची जबाबदारी ही आमच्या बरोबर तुमची आहे. एवढा आवर्जून ह्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने सांग. नाहीतर काय होईल, काही कुठलं तर लागला मला फोन, पाणी आला नाही लागला मला फोन, स्टाईल तोडली लागला मला, असं नाही. सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. मला विश्वास आहे मराठ्यांनी हातात घेतलेलं कुठलंही काम ते नक्की यशस्वी होतं. माझं शेवटी ज्या विचारावर आपण सगळेजण चालतोय ते छत्रपती शिवाजी महाराज आज जसं आमच्या उमेश सावंतजींनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना अचानक दिल्याचा फायदा बघा ते किती चांगलं बोलतात. पण आज सकाळी त्यांनी अतिशय एक चांगलं वाक्य मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आपण का ओळखतो, का मानतो, तर त्यांनी समाज म्हणून हिंदवी समाज म्हणून हिंदू समाज म्हणून आपल्याला दडपशाही आणि अन्याय विरुद्ध लढायला शिकवलं आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये कशी असली पाहिजे. अन्याय विरुद्ध लढणं आणि अन्याय सहन न करणं ही खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांमध्ये हिंदू समाज म्हणून आपल्या सगळ्यांची भावना असलीच पाहिजे असं मानणारं किती आहे. शेवटी आज आपण एकत्र येऊन हा कार्यक्रम करू शकलो म्हणूनच आपली प्रत्येकाच्या डोक्यावर भगवा आहे, गळ्यात भगवा आहे, कोण काही वेगळं नाही. सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचेच मावळे म्हणून आज आपण इथे बसतोय आणि ही भावना असणं अत्यंत गरजेचं आहे. महाराजांनी स्वराज्य का स्थापन केलं, कारण का त्याच्या अगोदर जे काही इस्लामिक आक्रमण होत होतं, आपले मंदिरं तोडली जायची, हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी जे विविध जे काही मुघल आपल्या तिकडे आक्रमण करत होते त्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काय लढा दिला, जो काय स्वराज्य स्थापन केला, त्या स्वराज्याला सांभाळणं, त्याला संरक्षण करणं आणि पिढ्यानपिढ्या त्या स्वराज्याची आठवण करून देणं हे आपल्या सगळ्या जणांचं काम. आता काही तलवारी काढण्याची गरज नाही. पण आज आपण मावळे म्हणून महाराजांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाच्या विरोधात किंवा हिंदू धर्माच्या विरोधात कुठल्याही पद्धतीचं आक्रमण होत असेल तर तलवारीच्या पलीकडे जाऊन आपण मावळे म्हणून अगर तिथे उभे राहिलो तर मी तुम्हाला विश्वास देतो कोणीही आपल्या हिंदू धर्माकडे वाकडं बघणे बघू शकत नाही. जेवढी ताकद आपल्या सगळ्यांना आहे, जेवढी ताकद आपल्या सगळ्यांना तेवढी आपण बोलतो हिंदवी स्वराज्याची संस्था. माझ्याकडे असंख्य लोक येतात. काही लोकांना असं वाटतं इतिहास त्यांनीच वाचले, आम्ही वाचलाच नाही आणि त्यांनी बोललेला इतिहास हाच करा, आम्ही पुस्तकच उघडलं नाही अशी काही लोकांची भावना. मी वारंवार बोलतो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जी काही लढाई होती स्वराज्याची ती इस्लामीकरणाच्या विरोधात
धर्मांतर करत होतो ते आपल्या हिंदू धर्माला नष्ट करून या इथे इस्लाम राज्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची जी काय वाटचाल सुरू होती त्याच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी भूमिका घेतली आणि ती लढाई उभी केली. म्हणून आता हल्ली जे काही तुलना आपल्या इकडचे काही कपाळकरांचे आहेत हिंदू म्हणून पण आपण त्यांच्याकडे बघून आपल्याला लाज वाटतं की हा बघा कसा हिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्या टिपू बरोबर करतात. आता टिपूचा इतिहास कोणी वाचला असेल कोणाला माहिती असेल तर मुद्दामून वाचतात म्हणजे त्यांना कळेल. नाही तर उगाच आमच्यावर आरोप करतात ते हिंदू मुसलमान करतो. नाही बाबा, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही नेमकं कोणाबरोबर करता या गोष्टीवर आमची भूमिका. मी मला एक वाक्यात विचारलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही ही भावना आमच्या सगळ्यांची. पण ज्या टिपू बरोबर हे त्यांचा तुलना करताय त्यांनी 8,000 पेक्षा जास्त हिंदूंना मारलं. धर्मांतर प्रत्येक हिंदूला धर्मांतर केल्याशिवाय किंवा तो हिंदू दिसला तर त्याला अट ठेवायचा तू याचं तू धर्मांतर हो याचं धर्मांतर होऊन इस्लाम स्वीकार नाहीतर तुला मी मारून टाकतो असा बोलणारा टिपू हा कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायापर्यंत येऊ शकतो का हे विचार आपण सगळ्या जणांनी करायला. त्या टिपूच्या स्वतःच्या तलवारीवर हे आपला ओळशी सारखा जो वेळा आहे हैदराबाद वरून बसून भोगतो पण त्याला कधीतरी सांगतो तुम्ही आला माझ्या बायकोच्यावर त्याला नाही तर काय होणार. संत मोठा टिपूनी हातामध्ये रामाच्या नावाची अंगठी केली. हा त्याचा बोट कापा झाला सकाळी चहा घ्यायला जायचं स्वतः टिपूने जो तलवार वापरायचा त्या तलवारीवर ये तलवार काफिरों को मारने के लिए हमने बनाई है और जब तक आखिरी काफिर को मैं खत्म नहीं करता तब तक मैं शांत ही बैठूंगा असं त्याच्या स्वतः तलवारीवर दिलं. तलवारी होऊ शकते आपल्या राजाबरोबर. अहो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी वाचला समजला अभ्यास केला ते प्रत्येक जण आपल्याला सांगतील ते महाराजांनी कधीही कुठल्या मस्जिदीकडे वाचल्या नजरेने बघितलं नाही. कधीही कोणावर अन्याय केला नाही. जो आपल्या हिंदू समाजाच्या विरोधात जो आला त्याला त्यांनी आडवं केलं. त्याला म्हणून आपण वर्षानुवर्ष त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि पुजतो. म्हणून आपण संभाजी महाराजांकडे मानतो. आणि जेव्हा चित्रपटामध्ये काय दाखवलं तो जेव्हा औरंगजेब जेव्हा आमच्या संभाजी महाराजांचे हाल करून मारत होता तेव्हा त्यांनी संभाजी महाराजांना एक अट ठेवली ते तुम्हाला हे तुमचे हात सगळे संपवायचे आहेत. तुम्हाला जो अत्याचार आम्ही 2 दिवसांपासून करतोय हे तुम्हाला जर संपवायचं असेल फक्त तुम्ही तुमचा धर्म बदला. बघा आम्ही सगळं तुमच्या पायावर उभं ठेवतो. आमच्या संभाजी राजे बोलले की माझा धर्म बदलण्यापेक्षा तू माझ्या धर्मामध्ये ये ना तुला काही करायला लागेल आणि तुला असंच आम्ही मोठं करू. एवढं महान धर्म आमच्या सनातन धर्माला स्वीकारणारे आणि संरक्षण देणारे आमचे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच आपण ह्या जयंतीला आपण महत्व देतो. वर्षानुवर्ष या जयंतीला साजरा करत असताना मी हा 19 फेब्रुवारी दिलेला शब्द कोणीतरी शिवधर्म बोला हो मी महाराजांचा मावळा म्हणून मी आज जो तुम्हाला शब्द 19 फेब्रुवारीला दिलाय तो पुढच्या 19 फेब्रुवारीला पूर्ण करणारच आम्ही मावळा म्हणून मी शब्द दिले. अहो आमची ओळखच छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही केल्यावर आमची कॉलर टाईटच त्या महाराजांचं नाव घेऊन येतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात उभारलो लगेच आपली कॉलर टाईट होतो. आणि त्याबरोबर सिंधुदुर्गाचा इतिहास जे आमच्या थोडा उमेश सावंतजींनी सांगितलं थोडा राहुलजींनी सांगितलं. सिंधुदुर्गाचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जो आमच्या सिंधुदुर्गाचा उल्लेख आहे तो मी तुम्हाला आमच्या सकल हिंदू समाज सकल मराठा समाज कणकोलीला आवर्जून सांगेल. ते आवर्जून तुम्ही तुमच्या दालनामध्ये आपल्या सिंधुदुर्गाचा इतिहास प्रामुख्याने तुम्ही इथे दाखवला. आपल्या इकडचे गड किल्ले असो किंवा महाराजांनी स्वराज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो इतिहास घडवला तो सगळ्यात असताना पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे
या दृष्टिकोनातून त्या कलाकारांच्या माध्यमातून ती माहिती दिली पाहिजे. आणि म्हणून आजच्या दिवशी आज एक ऐतिहासिक दिवसाला आपण इथे उपस्थित आहोत आणि अतिशय महत्वाच्या वास्तूला आपण भूमिपूजन केलेलं आहे. मी तुम्हाला एक विश्वास मी माझ्या कारकिर्दीमध्ये मी राणे साहेबांच्या विचारांवर चालणारा कार्य नितेश राणे काहीच नाही. नितेश नारायण राणे म्हटलं तरच नितेश राणेला अर्थ येतो, बाकी अर्थ येत नाही. आणि राणे साहेबांनी जे काही विचार जे काही संस्कार आमच्यावर दिले सिंधुदुर्गावर असलेलं त्यांचं प्रेम आज पण हा निर्णय घेण्या अगोदर हे सगळे विषय होण्या अगोदर त्यांना सांगून आलेलो आहे. राणे साहेब फक्त थोडा आराम करतो, 2-4 दिवसात परत एकदा राणे साहेब फील्ड मध्ये येतील आणि प्रत्येक बॉलवर सिक्सर मारणे त्यांनी पहिल्यापासून सुरू करायचं. म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की माझ्या कारकिर्दीमध्ये अतिशय पारदर्शक आणि गतिमान प्रशासन कसं असतं हे आम्ही सगळेजण तुम्हाला दाखवू. राजकीय इच्छाशक्ती कशाला म्हणतात नाही बोलणं हे माझ्या डिक्शनरीमध्ये नाही. आणि तसंच आमचे सगळे माझे कलेक्टर मॅडम असो आमचे पोलीस अधीक्षक सगळेजण त्याच विचारावर काम करायचंय ना ते दर्जेदार करायचं आणि वेळेत करायचं, नाही तर शब्द घ्यायचा नाही. आणि आज जे काही जी कामं आम्ही हातात घेतलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थित दर्जेदार करू अतिशय पारदर्शक गतिमान प्रशासन. अहो स्वराज्यामध्ये गतिमान आणि पारदर्शक प्रशासन कसं असतं हे स्वराज्यामध्ये लिहून ठेवलंय. याचा उल्लेख वॉट ऑन पाकिस्तानच्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून त्या राजाची प्रेरणा घेऊन आम्ही आज सगळेजण इथे आलोय, काम करतोय, जगतोय, श्वास घेतोय. मी तुम्हाला विश्वास देतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज या जिल्ह्यामध्ये प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणणं, सुरक्षतेची भावना निर्माण करणं हा शब्द जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला आज माझ्या राजाच्या शिवजयंतीच्या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला देणार आहे. कुठलंही काम आणि कुठलंही जे काही आक्रमण असो जे काही संकट आहे जे माझ्या सिंधुदुर्गाच्या विरोधात उभं राहील त्याच्या पुढे नितेश राणे तुमचा सेवक म्हणून तिथे पुढे उभा असेल आणि तुमचं संरक्षण करेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आमच्या सकल मराठा समाज कटकोली ते सर्व जे सन्मान्य सदस्य आहेत त्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतो. जिल्हा प्रशासन म्हणून आमच्या कलेक्टर मॅडम पासून प्रांत तहसीलदार पीडब्ल्यूडीचे माझे सगळे अधिकारी ज्यांनी या सगळ्या कामामध्ये आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्या जणांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.